सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकारी छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीन ही बहुत आहे, या पुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. आजच्या म्हणण्यासाठी शास्त्रपाठ योहानाचे शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 10 ते 13 वचने. योहानाचे शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 10 ते 13 ही वचने. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. वाचलेली वचने प्रभू आम्हासाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती व कृपा तुम्हा बरोबर असो. आज आपण योहान 1, 10 ते 13 या वचनांवर मनन करणार आहोत. प्रियांनो, एक महान सत्य आणि सुवार्ता यात दिलेली आहे की आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आहे. तो कशासाठी? एक, लूक 5:32 प्रमाणे पाप्यांना पश्चाताप करण्यास बोलविण्यास आलेला आहे. 2, लूक 19:10 प्रमाणे जे हरवलेले आहेत त्यांना शोधावयास व तारावयास आला आहे. 3, मत्तई 20:28 प्रमाणे पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आलेला आहे. आणि चौथी गोष्ट, योहान 10:10 प्रमाणे
जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेला आहे. होय, योहान 1:11 मध्ये सांगितलेलं आहे की जे त्याचे स्वतःचे लोक त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. चांगली सुवर्ण संधी त्यांनी गमावली. परंतु प्रियांनो, तोच ख्रिस्त प्रभू तुमच्या आमच्यासाठी देखील या जगामध्ये आलेला आहे. तेव्हा आमचे कर्तव्य जे आहे ते हे की आम्ही त्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखावं आणि त्याचा आमच्या जीवनामध्ये स्वीकार करावा. प्रियांनो, जे जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये करतात आणि त्याच्या सामर्थ्य आणि अतिश्रेष्ठ नावावर विश्वास ठेवतात, माहित आहे का काय होतं? योहान 1:12 प्रमाणे जो त्याचा स्वीकार करतो व त्याच्या नावावर विश्वास ठेवतो त्यांना परमेश्वर पिता त्याची मुले होण्याचा अधिकार देतो. वचन 10 मध्ये सांगितलेलं आहे की तो म्हणजे ख्रिस्त प्रभू येशू जगात होता आणि जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. परंतु आज आपणाबद्दल काय? या सर्व समर्थ ज्याने जग निर्माण केले त्या देवाला आपण ओळखलेले आहे काय? आणि त्याला आपल्या जीवनात आपण स्वीकारलेले आहे काय? काय त्या जिवंत तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवलेला आहे काय? प्रियांनो, आजही सुवर्ण संधी आहे. कृपा करून येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करा आणि त्याच्या नावावर विश्वास ठेवा. कारण त्याद्वारे आम्ही ख्रिस्ताच्या कुटुंबामध्ये जन्म घेतो आणि प्रभू हे करण्यास आम्हाला सहाय्य करो. प्रार्थना करूया. प्रिय स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त या जगाचा निर्माण करता आजही या जगामध्ये आहे. तेव्हा आम्ही आणि लोकांनी त्याचा स्वीकार करावा आणि त्याच्या अतिश्रेष्ठ नावावर विश्वास ठेवावा म्हणून सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. येशूच आमची अंतःकरणे भरो प्रेमाच्या आत्म्याने. संपूर्ण भारत देशामध्ये व्हावा येशूचा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.